महाराष्ट्र राज्याची निर्मिती या पाठाच्या पुढच्या विभागामध्ये आता आपण प्रवेश केलेला आहे. चला तर, राज्य पुनर्रचना आयोग. भारत सरकारनं न्यायमूर्ती एस फाजल अली यांच्या अध्यक्षतेखाली 29 डिसेंबर 1953 रोजी राज्य पुनर्रचना आयोग हा स्थापन केला आणि या आयोगानं 10 ऑक्टोबर 1955 रोजी आपला अहवाल सादर केला. आता या अहवालामध्ये मुंबईचे द्विभाषिक राज्य निर्माण करावे अशी शिफारस केली. त्याच्यानंतर आपण बघतोय नागपूर करार. सर्व मराठी भाषिक जनतेचे एक राज्य स्थापन करण्यासाठी 1953 मध्ये नागपूर करार हा झाला आणि या कराराप्रमाणे पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भ मराठवाड्यासह संयुक्त महाराष्ट्राची ही निर्मिती झाली. मग संविधानातील 1956च्या दुरुस्तीप्रमाणे कलम 371(2) याचा समावेश संविधानामध्ये करण्यात आला. त्याचप्रमाणे विकास कार्यासाठी समन्यायी निधी, तांत्रिक आणि व्यावसायिक शिक्षणासाठी पुरेसा निधी आणि त्या त्या भागातील लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये राज्य शासनाच्या सेवेत नोकऱ्यांच्या संध्या आणि महाराष्ट्र विधानसभेचे वार्षिक एक अधिवेशन नागपूर येथे घेणे हे इत्यादींची नागपूर कराराद्वारे हमी देण्यात आली. मग पुढे मराठी भाषिकांचा मुंबईसह महाराष्ट्र निर्माण व्हावा यासाठी संघर्ष सुरू झाला होता. मग मुंबईमध्ये कामगार मैदानावर एक मोठी सभा झाली आणि त्यावेळी शंकरराव देव म्हणाले की महाराष्ट्रापासून मुंबई वेगळी करायला आपण प्राणपणाने विरोध करू. जनतेच्या भावनांना आणि मागण्यांना जल आंदोलनाचं स्वरूप यायला लागलं. मग त्याच्यामध्ये महिला सुद्धा अगदी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊ लागल्या. मग त्यात महिला सुद्धा उत्स्फूर्तपणे सहभागी होऊ लागल्या. सुमतीबाई गोरे, इस्मत चुगताई, दुर्गा भागवत, तारा रेड्डी, चारुशिला गुप्ते, कमलाताई मोरे, सुलताना जोहारी अशा अनेक महिलांनी या आंदोलनामध्ये भाग घेतला. 7 नोव्हेंबर 1955 रोजी कामगारांची सभा झाली आणि यामध्ये विविध कामगार संस्था, कम्युनिस्ट, त्याच्यानंतर प्रजा, त्याच्यानंतर समाजवादी, त्याच्यानंतर शेतकरी कामगार पक्ष, जनसंघ असे अनेक राजकीय पक्ष असे सामील झाले. आणि मग अध्यक्षस्थानी कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे होते आणि या अधिवेशनामध्ये एस.एम. जोशी यांनी एक ठराव संमत मांडला की मुंबई विदर्भासह संयुक्त महाराष्ट्र व्हावा. आणि मग झाली प्रत्यक्ष संघर्षाला सुरुवात. मराठी भाषिक जनतेतील असंतोष हा वाढत चालला होता. सेनापती बापट यांच्या नेतृत्वाखाली विधानसभेवर एक मोठा मोर्चा निघाला आणि यावेळी मोरारजीभाई देसाई हे मुख्यमंत्री होते. शासनाने बंदी आदेश पुकारला. पोलिसांनी मोर्चावर लाठीमार केला, अश्रुधुराचा वापर केला. त्यावेळी सायंकाळी कामगार मैदानावर सुमारे 50,000 लोकांच्या उपस्थितीत जाहीर सभा झाली आणि मग कॉम्रेड डांगे यांनी मार्गदर्शन केलं आणि संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीचा लढा अधिक गतिमान करण्यासाठी 21 नोव्हेंबर 1955 रोजी एक दिवसाचा लाक्षणिक संप करण्याचा निर्णय घेतला गेला. पुढे संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना ही मराठी भाषिक जनतेच्या संयुक्त महाराष्ट्र मागणीचा हा प्रश्न असा बिकट होत गेला. त्याच्यानंतर राज्यभर असंतोष हा धुमसतच होता. मग 6 फेब्रुवारी 1956 रोजी केशवराव जेधे यांच्या अध्यक्षतेखाली पुण्याच्या टिळक स्मारक मंदिरामध्ये सभा झाली आणि यामध्ये समितीने आपली कार्यकारिणी जाहीर केली. मग त्याच्यानुसार अध्यक्षपदी कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे आणि उपाध्यक्ष डॉक्टर त्र्य.रा. नरवणे तर सचिवपदी एस.एम. जोशी यांची निवड झाली. आणि मग समितीची स्थापना करण्यात ग.त्र्य. माडखोलकर, आचार्य प्र.क. अत्रे, मधु दंडवते, प्रबोधनकार केशव ठाकरे आणि य.कृ. सोमणी यांनी महत्वपूर्ण अशी भूमिका बजावली. याबरोबरच सेनापती बापट आणि
क्रांतिसिंह नाना पाटील आणि लालजी पेंडसे, अहिल्याबाई रांगणेकर यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीत मोठं योगदान दिलं आणि आंदोलन महाराष्ट्रातील हे संपूर्णपणे खेड्यापाड्यापर्यंत पोहोचवलं. आपण काय शिकलो या अंतर्गत आता आपण टिपा लिहा मध्ये संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना याबद्दल आपल्या वहीमध्ये व्यवस्थित लिहायचं आहे. चला तर मग आता आपण आपल्या पुढच्या विभागामध्ये प्रवेश करूया.